तर हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर बघा, इथं मी तुम्हाला दाखवते. हा कलरचा ब्लाऊज शिवायचा राहिलेला आहे, अर्धा काल तसाच ठेवलेला आहे. आणि हे दोन ब्लाऊज राहिलेले आहेत माझे शिवायचे. तर हे दोन ब्लाऊज शिवून मला परत आणखी 5-6 ब्लाऊज कट करायचे आहेत. तर ते कटिंग पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे, कसे कट करते ते. तर ते ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तिकडे ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. टेबलवर ठेवलेले आहेत. हे सगळे ब्लाऊज मला कट करायचे आहेत आज. आणि पाठीमागं पण बघू शकता, खूप कपड्याचा ढीग लागलेला आहे. तर एवढे सगळे ब्लाऊज कट करायचे, शिवायचे, कारण ह्या 8 दिवसात इतके कपडे आले आहेत की लग्नाची तारीख असल्यामुळे भरपूर सीझन आता वेळच भेटत नाही असं व्हिडिओला किंवा ह्याला. वेळ खूप कमी पडतोय. तर हे दोन ब्लाऊज शिवले मग झालं बघा. मग थोडंसं आणखी थोडं कमी होते ब्लाऊज. तर इथं बघू शकता, ही स्लीव्ज आहे. पण काय झालेलं आहे, हा ब्लाऊजची ही बॉर्डर मी काढलेली आहे स्लीव्जला लावायची. तर ती बरोबर अशी लावायची इथं खाली. तर बघू शकता, इथं अशी ही बॉर्डर खाली लावायची आहे. हे बघा, अशी लावायची. तर आता ह्याचं हे काम राहिलेलं आहे. आणि पाठीमागचा भाग पण हा शिवून ठेवलेला आहे, बघू शकता. पूर्णतः गोलगळा आणि बांधणी प्रिंट मध्ये हा पीस आहे. खूप कमी पीस आलता हा. आणि पीस येऊन पण तिरका 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 असा पीस आलता, वेगळाच पीस आलता. पण ऍडजस्ट. आणि हा ब्लाऊज आहे फुल बस्ट साईजचा, म्हणजे खूप मोठा ब्लाऊज आहे. 40 छातीच्या आसपास हा ब्लाऊज आहे, मोठा ब्लाऊज आहे. तर हे फ्रंट पण मी दोन्ही कव्हर करून ठेवले होते. तर राहिले फक्त आता बॅकचं राहिलेलं आहे, ते स्लीव्ह जोडायची आणि फिटिंग करायचा. फ्रंटलाही करायचं, गोट टाकायचा. त्याच्यानंतर हा रेड कलरचा पण मी ब्लाऊज घेणार आहे शिवायला. आणि तुम्हाला दाखवते मी अजून. तर ह्यात ती साडी पिको फॉलला येतात. तर बघू शकता, हे दोन ब्लाऊज पण शिवायचे आहेत मला कट करून. आणि ते मशीनवर ठेवलेला तो पण ब्लाऊज मला कट करून शिवायचा आहे. तर झाल्यावर तर मी तुम्हाला शेअरच करेल तुमच्याबरोबर त्याची ब्लाऊज डिझाईन. आणि चला मग कसं शिवते ते दाखवते तुम्हाला.